उषा, अगं काय झालं रडायला? काय वयच राहिले तेव्हा पर पाहुण्यांसमोर पान उतारा केला त्यांनी. अगं काय धरून बसतीस ती? हो, असं कसं म्हणताय तुम्ही? काय काय बोलल्या त्या? आपल्या शितलीला बोलल्या, तिचं संस्कार काढलं, आपली लायकी काढली. अगं त्यांना ते लग्न मान्य नाही. त्या भैयानं अशी सोयरीक जुळवली हेच त्यांना पटलेलं नाही. त्यातनं हे स्थळ त्यांच्या तोला मोलाचं नाही हे ते आता बोलू शकत नाही, म्हणून मग ते आपल्यावर निघाले. आणि असं बी त्यांना नकारच द्यायचा होता, म्हणून मग शितलीला माफी मागायला लाव, हे कर आणि ते कर असं करायला लागल्या त्या. या सगळ्यात मधल्यामध्ये आपण भरडलं गेलो की. तुम्हाला एवढं सगळं ऐकून घ्यायला लागलं. खरंच त्या भैया संग शितलीचं लगीन लागलं असतं तेव्हा तर किती त्रास दिला असता या बाईनं तिला. माझं चुकलं. शितलीचीच निवड बराबर ठरली बघा. सोडून दे सगळं, झालं गेलं गंगेला मिळालं. आता पुढं काय वाढून ठेवलंय याची चिंता लागून राहिली मला. आता पुढं कसं होणार त्याच्या जयश्रीचं काय कळानं झालंय. मला बी जयश्रीचं वाईट वाटतंय हो. हो, पण आपल्या शितलीचं काय? अहो, ती पुष्पा डोक्यात ठेवणारी आहे. आता शीतल माफी मागितली नाही ना तर तेच डोक्यात ठेवणार बघा ती. आता येणाऱ्या परिस्थितीला तिलाच सामोरं जावं लागणार आहे. पोरीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय काय कळना झालंय मला. आता आपल्याला एवढं सगळं बोलल्यावर आपण आता लग्नाला कसं जायचं हो? मला असं वाटतं आपल्या तिन्ही घरांचे संबंध चिघाळणार बहुतेक. तिन्ही घरातले संबंध कसे चांगले राहतील याचाच विचार करतो आम्ही दोघं बी. आता ते असं बोलतील असं आम्हाला बी वाटलं नव्हतं. तुम्हाला तरी वाटलं होतं का सांगा बघू? आम्ही खरंच मुद्दा म्हणून नाही केलं. मी पण नाही आणि शीतलला पण नाही. तिचं तर काय सांगूच नका मला. मामी, गप्पस. अगं नुसतं मला माफ करा एवढं म्हणली असती तर काय झालं असतं ग? अहो मामी तो मामी आता जाऊ द्या की. असं मनात आधी ठेवू नका. आता लग्न होतंय की. प्रश्न निसता लग्नाचा नाही. किती बी झालं तरी ती जयश्रीची होणारी सासू आहे एवढं बी कळत नाही वे तुला. उद्या लग्न झालं तरी ही सगळं त्या डोक्यात ठेवणारच ना. आणि जयश्री त्या घरात लग्न होऊन गेली की तिला त्रास होणारच. आणि ती बी फक्त तुझ्यामुळं. हो, असं काय करताय मामी? मामा, हो तुम्हीच सांगा की. जी तुम्हाला बी असंच वाटतंय व्हय? पुष्पे, अगं त्यांनी तरी मागचं सगळं उकरून काढायची काय गरज होती ग? वाटलंच होतं की तुम्ही तिचीच बाजू घेणार म्हणून. काय चुकीचं आहे ग तिचं? आणि का म्हणते ना माफी मागावी? आपल्या माणसासाठी कधीतरी पडतं घ्यावं. आम्ही नाही का कधी केलं? तिला तिचा नवरा सोडून दुसरं कोण आपलं वाटलंय का कधी? अगं हे तुझ्या डोक्यातले विचार पहिल्यांदा काढून टाक. आपण जसं असतो का नाही तसंच जग दिसतं असं म्हणतात. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आता जे झालं ते झालं. आता वाद घालून काय होणार आहे का? आणि आम्ही तुम्ही मला पोटच्या पोरासारखं वाढवलंय. आणि जेडी त्यांनी माझ्यात कधीच अंतर ठेवलं नाही तुम्ही. नशीब तेवढं तरी ध्यानात आहे म्हणायचं. आम्ही तुम्हाला किंवा इथल्या कोणाला त्रास होईल असं कधीच वागणार नाही आम्ही दोघं बी. काय बी झालं तरी हे घर त्या लोकांचं भलं व्हावं असंच वाटेल आम्हाला दोघांना. नुसतं वाटून काय करायचं? वागण्यात बी यायला पाहिजे ना. हे बघा, काय चुकलं असलं आमचं तर माफ करा आम्हाला, पण मनात राग धरू नका मामी. आता सगळी जबाबदारी आम्ही घेतली ना लग्नाची. आम्ही सगळं करतो.
फक्त तुम्ही मनात काय ठेवू नका. नाही मामी, असं नाही. नुसतं हे म्हणतात म्हणून नाही. अहो, तुम्ही आमच्या बरोबर असला तर आम्हाला बी काम करायचं हुरूप येईल. अगं आपल्या पोरांच्या माग आपणच उभं राहिलं पाहिजे बघ. मी तर आहेच हो. माझ्या मनात काय नसते. जी काय मनात असेल ती बोलून मोकळी होत असते मी. आतल्या गाठीची नाही मी. अगं कुणी म्हणलंय का तसं तुला? मागचं सगळं विसरून जा आणि लग्नाच्या तयारीला लागूयात. आता या दोघांनी घेतली ना जबाबदारी, तर आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू की. तुम्ही दोघांनी जबाबदारी घेतली खरी, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे सगळं. अहो मामी, ते आमच्यावर सोडा, तुम्ही नका काळजी करू. आजा, अरे तुम्ही आहे म्हणून सगळं आहे बाबा, नाहीतर मला एकट्याला तरी पेलवणार होतं काही सगळं. अहो मामा, असं काय बोलताय? आपल्याच घरासाठी करतो ना आपण सगळं. मामी, आम्ही दोघं तुम्हाला वचन देतो. वय हे लग्न व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी आमच्या दोघांची. तिन्ही घरात खेळण्याचं वातावरण राहील बघा. आम्ही जडी संग बोलून येतो. नाही नाही, आत्ता नको. अहो मामी, आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याशी. ह्या सगळ्यांनी त्यांना बी वाईट वाटलं असेल. त्यांना जरा आधार हो मामी. वय आलोच आम्ही. जयश्री, जयश्री, जडी, अगं नको राग धरूच मनात. मी कशाला कुणाचा राग धरून बसते? तुमची तरी काय चूक, दुसऱ्या कुणाची तरी काय चूक? तर माझं नशीबच फुटकय, त्याला कोण काय करणार? जयश्री, तुम्ही आधी असा विचार करायचा बंद करा बघू. हर्षवर्धन आता आलते की घरी. त्यांनी सांगितलंय ना, लग्न होतंय की. तर जवळ माझं लग्न होत नाही तर मला कुठल्याच गोष्टीवर विश्वास नाही बसणार. उद्या परत आणि काय तर झालं तर मग अगं झेडे, असं नाही काय होणार. अगं तुला आम्ही तेच सांगायला आलोय. काय? आम्ही दोघांनी बी तुमचं लग्न व्यवस्थित पार पाडायची जबाबदारी घेतली. तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. समजा ठीक होईल. आता तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. कसली तयारी, कसलं काय? माझी तर आता इच्छाच मेली. आम्ही दोघं बी तुम्हाला शब्द देतो. मग तर झालं ना. शब्द देतेस खरा, पण वेळ आल्यावर पाठ म्हणजे झालं. शितले, मी जायच्या आधी हे लग्न मला निश्चिंतपणे पार पडलेलं बघायचंय बघ. मी तुला म्हणायचो ना, मी मिशनवर आलोय. आता जाताना ही मिशन मला पत्ते करूनच जायचंय. तुम्हाला एकट्याला करायचंय असं कशाला बोलताय तुम्ही? आता जे काय करायचंय ना, ते आपण दोघांनी मिळून करायचं. होय शितले, आज मी जे काय आहे ना, ते या घरामुळे, त्यामुळे या सगळ्यांना मला सुखात बघायचं शितले. आणि त्यांचा आनंद ह्योच माझा आनंद आहे. आता आपण आपलं वचन पाळू आणि हे लग्न कार्य आनंदात पार पाडू. हम्म. लग्न दारातच करायचं ठरलंय, त्यामुळे हॉलचा काही प्रश्न नाही. आणि आचार्य सांगावं लागेल. आचार्याला लागतील ती भांडी की नाही आपण मंडळातनं जाणूयात, म्हणजे त्याचं बी टेन्शन नाही. पण मामा, मला सांग, लग्न किती जण असणार आहे ते आचार्याला सांगायचे, ते सामान पण घ्यायचंय.
अजिंक्य, सामान आणायला तुम्ही जावा बर का. हे आणत्याल मग. वय वय मीच जाणार आहे. ते काय होलसेल वाल्याकडनंच घ्यायचं ठरलंय. अरे पोरानो, नुसतं बोलून कशाला सगळं ठरवत आहे. ऐन वेळेला काहीतरी विचारत र. याद्या घे की करायला, ती बरं पडल. शीतल तिथली वय घे का? हा. मामा ते मांडवाचं काय करायचं? हो, अरे मांडव आजच घालायला लागेल की. मग मी त्याला फोन करतो आणि बोलवून घेतो. वय अरे सगळा विचार करून ठेवला पाहिजे. आणि पंक्ती काही इथं अंगणातच बसतील ना. आणि स्वयंपाकाचं काय करायचं? ते एका बाजूला केलं पाहिजे. आपण त्या आचार्यांना हिथंच बोलवून घेऊ आणि त्यांना विचारू किती जागा लागल कसं काय, आणि मग तसंच करू. आणि होय हो, ती पत्रिका छापायचं ती बी बघून घ्या. अगं आता पत्रिका कशाला छापायच्या आहेत? 2 दिवसात मिळणार तर एका पत्रिका छापून. आणि बघ एवढ्या गडबडीत आपल्याला वाटणं तरी होणार आहे का? त्याच्यापेक्षा असं करू, अक्षता घेऊनच अवतान देऊयात सगळ्यांना आणि 2च पत्रिका छापू. एक देवाला ठेवायची आणि दुसरी हर्षवर्धनच्या घरी पाठवायची. ती सगळं झालं हो, म्हणजे होईल. पण मेन पॉइंट तर विसरलाच की तुम्ही. कसलं? दागिन्यांचं काय? आता जयश्रीच्या गळ्यात दागिने नको घालायला. तिला अशीच लंकेची पार्वती करून कशी घालवायची सासरी? तिच्यासाठी केलंच ना 3 तोळ्याचे दागिनं, तेच घालूयात. काय नुसतं 3 तोळ? गावातल्या देशमुखांची सून होणार आहे ती, मग असं करून कसं चालेल? आधीच त्यांची आई किती दंगा घालून गेली बघितलं ना. अगं, पण पुढं बी करूच की. मी नाही कुठं म्हटलंय सणासुदीला कार्यक्रमाला तिला दागिनं घालू. हा कुठं लांब आहे ती? होय समाधान, हे चांगलं आहे बघ. आपल्याला होईल तसं घालू तिला. आणि तसं बी आता लग्न काय सोन्यावरून अडले का? ते काय नाही. मी तर म्हणती, नाही म्हणलं तर कमीत कमी 10 तोळ तरी दागिने पाहिजेत पोरगीच्या अंगावर. आम्ही 10 तोळ सोनं एवढं कुठं आणायचं? अजून 7 तोळे दागिनं करायचं म्हणजे पैसे तर किती लागतील? सांगायचं पाहुण्यांना 1-1 तोळा द्या म्हणून. असं जमायचं नाही तुय 7 तोळ. अहो मामी, अहो पण असं कसं मागायचं? कसं दिसेल ते? बरं दिसेल का हो? तू नको काळजी करूस. नाही तुझ्या आई बापाला मागत. असं कोणाकडे मागणं तरी बरं दिसतंय का पुष्पे? तेच की. तू तरी मागितलं असतंस का तुझ्या भावांना? अहो त्यांचं एवढं चांगलं असतं ना तर तुम्हाला विचारलं बी नसतं, मी जाऊन आणलं असतं. आणि वाटलंच त्याला तर एका खटक्यात काय बी करून 5-6 तोळा दागिना आणून देईल. शेवटी किती केलं ना तरी एकुलती एक भाची आहे त्याची. आजपर्यंत मी कुणाला काय मागायला गेलो नाही. आपल्याला ती काही पटत नाही आणि इथून पुढे बी कोणापुढे हात पसरणार नाही. नाही ना हात पसरणार? मग काढा कर्ज. 2 दिवसात कोण कर्ज देणार आहे? तुम्हाला नसल घालायचं तर राहिलं, पण मी तिला 10 तोळा दागिने घातल्याशिवाय राहणार नाही. अहो मामी, मामी जाऊ दे शीतल, कुठे तिला गोळ लावत बसतीस? अजून बरीच काम आहेत आपल्याला. आजा, तू त्या आचार्याचं बघ, मी त्या मांडवाल्याकडे जाऊन येतो. बर का ग, ऐका, लग्न हिथं दारातच घेतलंय, म्हणजे मांडव दारातच घालून सगळं हिथंच करायचं ठरलंय. तवा जरा उद्यापासून मला मदत करायला लागायला या बर का. पुष्पा, ती काय सांगायची गोष्ट आहे वेग. हा ती तर आहेच की. होय का पुष्पा, तू तर म्हणली होतीस की जयश्रीचं लग्न चांगलं धुमधडाक्यात करायचं म्हणून, आणि मग हे असं अचानक 2 दिवसात? आता काय सांगायचंय बाई. अहो भैया तर कवादरनं म्हणत होते करू करू म्हणून, पण आता म्हणले नको लय पुढे ढकलायला.
लगेच करून टाकू. म्हणजे साधच करू पण आपलं करून टाकू म्हणले. आता आम्हाला मस्त वाटत होतं मोठं लग्न करायचं म्हणून, पण ती तरी कुठलं, तिथं बी नेमका भातचाच आडवा आला बघा. भाचा आडवा आला म्हणजे तसं नाही, आता त्यांना परत काश्मीरला जायचंय ना. परवाच चाललेत ते लग्नाच्या दिवशी संध्याकाळी. आता ते आल्याचे तर म्हणलं लग्न करूनच जावा, म्हणून मग एवढ्या लवकर लग्नाचा निर्णय घेतला. आता आमच्या जयडीचा लय जीव हो त्यांच्यावर. होय ग, दागदागिन्याचं काय केलंस? म्हणजे तुम्ही किती घालणार, ते किती घालणार, है की नाही? आता सोनं नाणं काय कमी असेल वय त्यांच्याकडं. आम्हीच आपलं म्हणलं कशाला उगाच लग्नात मिरवायचंय, आम्ही आपलं 3 तोळे घालणार आहे. अगं वया, फक्त 3 तोळेच होय? अगं माझी मस्त इच्छा होती पोरगीला चांगली दागदागिन्यांनी मडवावी म्हणून, पण कुठलं काय बाई, परिस्थितीच्या पुढं कुणाचं काय चालतं का? ती म्हणतात का नाही, सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही आणता येत. आता आमच्या घरात खाणारी तोंड 4 आणि पगार एकाचाच, कुठं कुठं म्हणून पुरायचा सांगा. नाही म्हणजे अजिंक्यांचा बी असेल की पगार? त्यांचा बी आहे तसा आणि चांगलाच असणार आहे म्हणा, पण मी नाही बाई त्यांना कधी काही विचारलं. काय हो अजिंक्य, पगार किती आहे तुम्हाला? काय म्हणलं मम्मी? हो काय नाही, आम्ही आपलं बोलत होतो तर सुमीच म्हणली की आर्मीत पगार किती असतोय. हाय की 35,000 आहे की. काय हो अजिंक्य, आता तुम्हाला जॉईन होऊन 8 महिने झाले असतील की? होय, 8 महिने झाले. हा म्हणजे नाही म्हणलं तरी 2-2.5 लाख रुपये तर असतील की तुमच्या खात्यावर. असं कसं? एवढं शिलकीला असतात होय तवा? अगं त्याचा पण काहीतरी खर्च असेल, एवढं नसतेच. अहो आता शीतल तर इकडेच असती, तिचा सगळा खर्च आम्हीच बघतो. अजिंक्य तर तिकडे आर्मीत असतात ना, त्यांचा सगळा खर्च आर्मी बघती, मग कसला खर्च आलाय तवा? नाही म्हणलं तरी 2-1 लाख रुपये तर असतीलच बघा त्यांच्या खात्यावर. म्हणजे मला काही माहित नाही, पण मी आपलं म्हणते नुसतं. नाही का हो अजिंक्य? होय आहेत की. आणि कधी खर्च करायचा संबंध झाला नाही ना. एवढं असेल तर मग करल की लग्नात काहीतरी जेडीच्या. आता आपण स्वतःहून विचारणं ती काय बरं दिसतंय का? त्यांच्या मर्जीने त्यांनी केलं तर खरं. म्हणजे ते करतीलच म्हणा, पण आम्ही तर 3 तोळ घालणार आहे बाई. आता त्यांना पैसे त्यांच्या संसाराला लागणार असत्याल तर ती कशाला देत्याला लागणार? काय त्यांना शेविंग करायचं असेल, आता नवरा बायकोच्या मनात काय आहे कोणास ठाऊक बाई. या घडीला जयश्रीचा संसार उभं राहणं सर्वात महत्वाचं आहे. त्यासाठी मला वाटेल ते करायला लागलं तरी चालेल.